उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पावसकर हा मीनाताई पुतळा प्रकरणातला आरोपी आहे। मीनाताई यांच्या पुतळ्याची विटंबना त्याने केली होती। उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काही वेळापूर्वीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। पावसकरने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली होती आणि याच प्रकरणातला तो आरोपी आहे। याबद्दल आणखी माहिती आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत आहे। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। सर्व आपण बघतोय की मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचा अवमान केल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत एका व्यक्तीला अरेस्ट केली होती, ज्याचं नाव आहे उपेंद्र पावसकर। या व्यक्तीला आज मुंबईच्या शिवडी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पावसकर याच्याबाबत सुनावणी सुद्धा झाली। 20 सप्टेंबर पर्यंत उपेंद्र पावसकर जे आहे त्याला पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आणि जर उपेंद्र पावसकर याची एकूणच त्याची कारकीर्द किंवा त्याचं प्रिव्हियस हिस्ट्री पाहिली तर उपेंद्र पावसकर याच्यावरती यापूर्वी सुद्धा दादर पोलीस स्टेशन मध्ये मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद आहे आणि त्या व्यतिरिक्त 2 ते 3 अदखलपात्र गुन्ह्याची नोंद सुद्धा पावसकरच्या बाबत जी आहे ती दादर पोलीस स्टेशन मध्ये आहे। मागील अनेक वर्षापासून उपेंद्र पावसकर हा जो व्यक्ती आहे, हा जो आरोपी आहे, तो एकटाच मुंबईमध्ये राहत होता आणि तो माथेफिरू असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। मात्र त्या संदर्भातली मेडिकल तपासणी जी आहे ती सध्या मुंबई पोलीस आणि जे डॉक्टर आहेत ते करत आहेत। मात्र आजच्या सुनावणीमध्ये उपेंद्र पावसकर याला 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती शिवडी कोर्टाने जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि या 20 सप्टेंबर पर्यंत उपेंद्र पावसकर याची आणखीन चौकशी केली जाईल। कारण या प्रकरणामध्ये उपेंद्र पावसकर हा एकटाच गुन्हेगार आहे, एकटाच आरोपी आहे की हे कटकारस्थान आहे, या संदर्भातली चौकशी मुंबई पोलीस करत आहे आणि त्यासाठीच मुंबई पोलिसांकडनं कोर्टामध्ये उपेंद्र पावसकर याला जामीन मिळू नये आणि त्याला पोलीस कोठडी देण्यात यावी, जेणेकरून या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि चौकशी जी आहे ती पोलिसांना तपास करण्याचा अधिक सहज सोपं जाईल। त्याकरता उपेंद्र पावसकर पण कुठल्या हेतूने नेमकं त्याने ही गोष्ट केली याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का प्राथमिक तपासात? अजून ही माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये, कारण हा पावसकर जो आहे तो माथेफिरू असल्याचं सांगितलं जात आहे, पोलीस सूत्रांकडनंही सांगितलं जात आहे। मात्र जोपर्यंत या मेडिकल तपासणीमध्ये असं काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत खरोखरच हा उपेंद्र लिमया हा माथेफिरू आहे। कारण त्याची जर आपण एकूणच दादर पोलीस स्टेशन मध्ये जे आहे त्याची एकूणच त्याचा मागचा इतिहास पाहिला तर त्याच्यावरती 2 ते 3 अदखलपात्र गुन्हे आहेत आणि मारहाणीच्या नोंदणी सुद्धा आहे की त्या अनेक मारहाणी प्रकरणामध्ये सुद्धा हा उपेंद्र पावसकर जो आहे तो सामील होता आणि तशा प्रकारचा गुन्हा जो आहे तो दादर पोलीस स्टेशन मध्ये ऑलरेडी आहे। त्याच्यामुळे ह्याने हे कुणाची सुपारी घेऊन त्याला कोणी आदेश दिले होते हे कटकारस्थान होतं की खरोखर या संपूर्ण प्रकरणात उपेंद्र पावसकर हा एकटाच होता, याची चौकशी जी आहे ते पोलीस करतीलच। पण त्या व्यतिरिक्त उपेंद्र पावसकर याने हे कटकारस्थान करण्यापूर्वी किंवा हे घटना करण्यापूर्वी तो कुठे होता, कोणाच्या संपर्कात होता, याची सुद्धा चौकशी पोलीस जे आहे ते करत आहेत आणि खास करून मेडिकल तपासणीनंतर हे निष्पन्न होईल की तो माथेफिरू होता की त्याने कुठल्या उद्देशाने हे केलं होतं। ठीक आहे ज्योत्स्ना, धन्यवाद या माहितीबद्दल।